नमस्कार. मी गौरी दाभोळकर. कथा कंबुज देशाच्या भारताबाहेरील भारत या मालिकेतील हे पहिले पुष्प. नमश शब्द गुणायस्तु व्यतितेंद्रिय वर्तमाने विश्वतो व्यश्रुणुवाय व्योमरूपाय शांभवे. मी शब्दातीत संवेदनांच्या पलीकडल्या आणि आकाशाला व्यापून टाकणाऱ्या शंकराला नमन करतो. उन्मनाया सतिकांता नितांत शिवसंगता जगद्धिताय शाश्वतू सा शक्तिरा चलात्मजा. निर्मळ साध्वी पार्वती जी सतत शिवाबरोबर असते, ती जगाच्या कल्याणासाठी सतत कार्यरत राहो. हे श्लोक सद्य काळाच्या 1967 पंडित यज्ञवराहाने कंबुज देशातील श्री त्रिभुवन महेश्वराच्या देवळातील लिंग स्थापना करताना म्हटले होते. असे एका शिलालेखात तिथे लिहिलेले आहे. भारतापासून विमानाने सुमारे 4,500 किलोमीटर अंतरावरील मंदिरात हा संस्कृत शिलालेख कसा काय पोचला असेल? अंकोरवॅट, बांतेसराय, तापरोम, बेयॉन अशी कित्येक वैष्णव, शैव आणि बौद्ध मंदिरे असलेला कंबोडिया किंवा कंबुज देश हा भारतीय संस्कृती सामावून घेणारा भारताबाहेरील पहिला देश असे म्हणता येईल. यावर्षी पुण्याच्या एन्शंट ट्रॅव्हल्स बरोबर कंबोडियाला जाण्याचा योग आला. भारत विद्येचे तज्ज्ञ डॉक्टर राहुल देशपांडे आणि संयोजक गिरीनाथ भारदे यांच्यासोबत आमची ही सहल खूपच छान झाली. केवळ प्रवास वर्णन न करता ह्या सहलीत मला आवडलेल्या काही स्थळांचा इतिहास आणि तेथील शिल्पचित्रांची एक झलक आपण या मालिकेत पाहणार आहोत. पहिल्या भागात कंबुज देशाचा थोडासा इतिहास ऐकून आपण बांतेसराय या मला आवडलेल्या एका छोट्याशा मंदिराबद्दल माहिती घेणार आहोत. या एका नकाशामध्ये, सोप्या हाताने काढलेल्या नकाशामध्ये आपल्याला मध्ये भारत देश दिसत आहे. भारत देश हा पश्चिम आणि पूर्वेला साधणारा एक दुवा आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. संस्कृत भाषा, हिंदू धर्म, रीतिरिवाज, कथा पुराणे, रामायण महाभारतातील कथा भारतातून गलबताने गेलेल्या व्यापाऱ्यांनी, पंडितांनी, बौद्ध भिक्षूंनी दूर दूरपर्यंत पसरवल्या. 2000 वर्षांपासून पूर्वी पश्चिमेला रोम आणि पूर्वेला दक्षिण चीनी समुद्रापर्यंत व्यापार उदीम होता. भारतवर्ष किंवा जम्बूद्वीप या दोन दिशांना जोडणारं एक महत्वाचं ठिकाण होतं आणि इथे आपल्याकडे खूप बंदरं होती. हे जे लाल ठिपके दिसत आहेत, ही आणि अशी अनेक बंदरं आपल्या भारताच्या किनाऱ्याला होती आणि तिथून कितीतरी प्रवासी सतत सर्वत्र जात होते. खवळलेल्या समुद्रातून जाताना प्रवाशांना किती हाल अपेक्षा सहन कराव्या लागल्या असतील. कदाचित त्यातूनच समुद्र मंथनाची आख्यायिका ही तिथपर्यंत पोचली असेल का? देव दानवा नरे निर्मिले या उक्तीची प्रचिती तिथे पदोपदी जाणवली. दशभयापासून संरक्षण करणारा एकादशमुखी अवलोकितेश्वर बोधिसत्व, त्रिरूपातील बोधिसत्व तारा, उमामहेश्वरांचे प्रेम अशा एक ना दोन गोष्टी या कातळातून मला दिसत होत्या. कोण होते हे कलाकार आणि काय होती त्यांची स्फूर्तीस्थाने? इतके मोठे दगड त्यांनी त्या ठिकाणी कसे काय आणले असतील? हे आहे अंकोरथॉमचे गेट आणि तिथल्या भित्तिचित्रांची एक झलक. आणि इथे मी उभी आहे समुद्र मंथनाच्या एका अ, एका पुतळ्याच्या खाली आणि तिथे आपल्याला देव दिसतात. हा एक छोटासा पूल होता आणि त्या पुलावर एका बाजूला देव आणि एका बाजूला दानवांचे असे मोठाले पुतळे होते. देव दानवांनी मंदार पर्वताची रवी आणि वासुकी पर्वताची दोरी धरून समुद्रमंथन तर केले, पण मंदार अचलाच्या खाली आधार नसल्याने तो खाली समुद्रात बुडायला लागला. हे पाहून भगवान विष्णूने महाकाय कासवाच्या रूपाने मंदार पर्वताला आधार दिला. समुद्र मंथनातून 14 रत्ने वर आली. लक्ष्मी, कौस्तुभमणी, अप्सरा, धन्वंतरी, अमृतकुंभ.
कंबोडियात फिरताना कुठे देवदानवांचे चेहरे तर कुठे अशा सर्पाच्या आकाराच्या भिंती दिसतात. कांगताई आणि कांगताई आणि झुयिंग या दोन चीनी राजदूतांच्या अहवालानुसार फुनान राज्याची स्थापना कौंडिण्य नावाच्या भारतीयाने केली असावी. सद्य काळाच्या पहिल्या शतकात कौंडिण्याला एका स्वप्नात अशी आज्ञा झाली की मंदिरातून जादूचे धनुष्य घेऊन सोमा नावाच्या नागा राजकन्येचा पराभव कर. ती नागराजकन्या सोमा कौंडिण्याच्या प्रेमातच पडली आणि मग त्यांनी आपली तिथे सत्ता पसरवली. कौंडिण्याने तिथे व्याधपुरा नावाची राजधानी बांधली आणि हे राज्य कंबोज देश म्हणूनही ओळखू जाऊ लागले. कंबोज हा फुनानच्या उत्तर पूर्वेला असलेला भाग होता. कंबोजमध्ये म्हणजे कंबूमध्ये जन्मले, हिरव्यागार शेतांनी आणि घनदाट जंगलांनी भरलेली ही सुवर्णभूमी रेखीव आणि सौंदर्यखणी शिल्पांनी भरलेल्या मंदिरांची खाण आहे. आणि विशेष म्हणजे या देवळांमध्ये कितीतरी अ, संस्कृत भाषेतील आणि खमेर लिपीतील शिलालेख आहेत आणि त्यातून आपल्याला या राजांची माहिती कळते. या चित्रात आपल्याला भैषज्य गुरु किंवा मेडिसिन बुद्धा दिसतोय आणि त्याच्या बाजूलाच विष्णू धन्वंतरी सारखा दिसतोय. म्हणजे एकीकडे बौद्ध संस्कृती आणि दुसरीकडे अ, हिंदू किंवा अ, ब्राह्मणांची संस्कृती, ही अशा ह्याचा एक सुंदर मिलाप इथे झालेला दिसतोय. 7व्या शतकाच्या सुरुवातीला फुनान कंबुजांनी म्हणजे खमेरांनी घेतली आणि देवराज संप्रदाय म्हणजे राजा हाच शिव किंवा विष्णूचा अवतार असून तोच जगाचा पालन करता आहे, ही भावना साधारणपणे दुसऱ्या जयवर्मनच्या कालखंडात म्हणजे 9व्या शतकात रुजू झाली. त्याच काळात कुलेन पर्वतावरील देवळे बांधली गेली. कुलेन पर्वतावरच ही एक कलाकृती आहे. कुलेन पर्वताला महेंद्र पर्वत असेही म्हणतात. दुसऱ्या जयवर्मनने अमरेंद्रपूर, इंद्रपूर अशा राजधान्या स्थापन केल्या आणि अखेरीस हरिहरालय अशा ठिकाणी तो जाऊन राहिला. त्या जागी सध्या रौलौस देवळे आहेत. इसवी सन 802 ते 835च्या काळात दुसऱ्या जयवर्मनची कारकीर्द भरभराटीला आली आणि कंबुज देश नावारूपाला आला. दुसऱ्या जयवर्मननेच अंकोर राजघराणे सुरू केले असे म्हणता येईल आणि देवराज संप्रदायाची कल्पना आणि बौद्ध राजांची चक्रवर्ती राजाची संकल्पना यात आपल्याला खूप साम्य दिसून येते. त्यामुळे विष्णू, शिव आणि बोधिसत्व आपल्याला सर्वत्र दिसून येतात. भरपूर पाऊस, दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या आणि टोनले सॅप सारखा सुंदर तलाव आणि तळ्याकाठी राहणारी साधी माणसं, कंबोडियावरती बोलायचं झालं तर खूप काही आहे. हा आहे एक भव्य असा तलाव, पण आतमध्ये शिरलं की असा तो समुद्रासारखा दिसतो. प्रत्येक घराच्या समोर किंवा दुकानांच्या समोर पूर्वजांची आठवण म्हणून असे हे देव्हारे लावलेले असतात आणि त्यामध्ये फुलं वाहिलेली असतात, उदबत्ती ठेवलेली असते, लावलेली असते आणि काही आवडीचे खाद्यपदार्थ हे नैवेद्यासारखे मांडून ठेवलेले असतात. भारतापासून दूर अशा या रम्य ठिकाणी कधी ऐरावतावर बसलेला इंद्र दिसतो, तर कधी उमामहेश्वराची नंदीवर स्वार झालेली जोडी पाहायला मिळते. तर ही झाली एक झटकन दिलेली माहिती कंबोडियाबद्दलची. आता आपण बांतेसराय या मंदिराबद्दल माहिती करून घेऊ. बांतेसराय म्हणजे स्त्री सौंदर्याचा राजवाडा. बांतेसराय हे मंदिर सियामरीप नदीच्या काठावरच्या ईश्वरपूर या पुरातन गावामध्ये अंकोरच्या मुख्य देवळापासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. ही सारी खमेर मंदिरे 400-500 वर्षाच्या काळामध्ये जंगलांनी वेढली गेली. 1860 साली फ्रेंच निसर्गतज्ञ हेनरी मौहुतला अंकॉर मंदिरे जंगलातून फिरताना सापडली. त्यानंतर 54 वर्षांनी कॅप्टन मारेकला हे बांतेसराय सापडले. त्यावेळेला मंदिराची फारच पडझड झालेली होती. पण 1931 ते 36च्या काळामध्ये अॅनास्टायलोसिसच्या पद्धतीने
मंदिराचा प्रत्येक भाग वेगळा करून एखादे जिगसॉ कोडे जुळवावे, त्यामुळे पुन्हा बांधणी केली गेली. जे दगड मिळाले नाहीत तिथे साधारणपणे त्याच प्रकारचे दगड घातले गेले आणि त्यावरती वेगळ्या खुणा घातल्या गेल्या. त्यामुळे नवीन दगड कोणते आणि जुने कोणते हे कळते. आता ही आहे उत्तर दिशा. या इथे म्हणजे वरती उत्तर, उजवीकडे पूर्व, आणि डावीकडे पश्चिम, आणि खाली अ, दक्षिण. तर बांतेसरायचे मंदिर हे पूर्वाभिमुख आहे आणि त्याला 3 आयताकृती भिंती आहेत. आता बरीचशी पडझड झाल्याने या मंदिराचा नेमका आवाका आपल्याला कळत नाही. अंकोर आणि बेयॉनच्या तुलनेने हे लहानसे असले तरी इथले नक्षीकाम आणि विशेषतः वर्णनात्मक शिल्पचित्रे फारच मोहक आहे. पूर्ण देवळाची लांबी 205 मीटर आहे. सर्वात बाहेर खंदक आहे आणि पूर्वी त्यामध्ये पाणी असलं पाहिजे. आता मात्र तिथे अशी दलदल आणि त्याच्यामध्ये आलेली अशी कमळं आहेत. हा झाला एक वॉकवे, देवळाकडे जाण्याचा रस्ता. खंदकापासून ते चौथ्या गोपुरापर्यंत ही पायवाट जाते. चौथ्या आणि तिसऱ्या गोपुराच्या मध्ये अनेक खांब असलेल्या गॅलरीज आहेत. बहुधा इथल्या भिंती लाकडी होत्या आणि छत सुद्धा लाकडीच असावे, कारण यातील फक्त काही शिल्पचित्रे आणि दगडी मंदिरे उरलेली आहेत. हा आहे बाजूचा खंदक, त्याच्यामध्ये ही अशी कमळे आणि गवत वाढलेले दिसते. आणि हे एक सुंदरस गोपूर. या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे संस्कृत भाषेतील आणि खमेर लिपीतील शिलालेख. ह्यात असे लिहिलेले आहे की हे मंदिर यज्ञवराह नावाच्या ब्राह्मणाने व त्याच्या विष्णुकुमार या लहान भावाने चक्क संवत 889 म्हणजे इसवी सन 967 साली बांधले. कंबोडियातील इतर मंदिरे राजांनी बांधली होती, तर हे एका पंडिताने बांधले होते. यज्ञवराह हा 5व्या जयवर्मनचा अगदी लहानपणापासूनचा मार्गदर्शक होता. महाकाव्ये, तत्वज्ञान, शास्त्रे यांचा तो एक जाणकार असावा. तसेच गायन आणि नृत्यकलेत सुद्धा तो निपुण असावा. 10व्या शतकात बांतेसराय हे कलांचे मोठे केंद्र असावे. दरवाजांवरची ही नक्षी किती रेखीव आहे. ह्या नक्षीमध्ये इथे उमामहेश्वराची जोडी दिसते. आता उमेचा चेहरा नीट ओळखू येत नाहीये, तुटलाय, पण हा नंदी आणि शिवामुळे, महेश्वरामुळे ते आपल्याला ओळखू येत आहे. तर हा आहे विष्णूचा नरसिंह अवतार आणि हिरण्यकश्यपू. इतर ठिकाणी नरसिंहाने हिरण्यकश्यपूला मांडीवरती आडवा टाकून त्याचे पोट फाडलेले असते, तर इथे हिरण्यकश्यपूचे धड उलटे दाखवलेले आहे. हा आहे हिरण्यकश्यपू आणि इथे आहे नरसिंह. या चित्रात गजलक्ष्मी म्हणजे विष्णूची पत्नी, लक्ष्मी आणि नशीब आणि संपत्तीची देवता अशी ही लक्ष्मी इथे आपल्याला दिसते. लक्ष्मीचा आणखीन एक क्लोजअप इथे. रामायणाच्या किष्किंधा कांडामधील वाली आणि सुग्रीवाचे द्वंद्व इथे दाखवलेले आहे. राम इथे धनुष्य घेऊन उभा आहे, त्याच्या बाजूला लक्ष्मण खाली बसलेला आहे आणि इकडे वालीची पत्नी आपल्याला दिसत आहे, तारा. वालीची पत्नी तारा. पूर्ण मंदिरामध्ये लावण्यवती अप्सरा हे सौंदर्याचे प्रतीक आणि ध्यानस्थ योगी हे वैराग्याचे प्रतीक म्हणून दाखवलेले असतात. ही शिल्पचित्रे खूप सखोल तत्वज्ञान सांगतात. पूर्वेच्या गोपुराकडून आत जाताना प्रत्येक द्वार लहान लहान होत जाते. आतल्या काही मंदिरांना असे न उघडणारे भ्रामक दरवाजे असतात आणि बाजूला ह्या अशा अप्सरा असतात. खूपच सुंदर असं बारीक नक्षीकाम तिथे असतं. हा आहे दरवाजा आणि इथे आपल्याला एक अप्सरा दिसते, इथे एक योगी दिसतोय.
काही आणखीन काही चित्र. हे क्लोजअप. इथे आपल्याला एक योगी दिसतोय आणि इथे एक अप्सरा पुन्हा दिसतीये. हे आहे रावणानुग्रहाचे शिल्प. दरवाजाच्या वरती उंचावर हे असं चित्र आहे. असं बघायला गेलं तर पटकन दिसणारही नाही. पण जेव्हा फोटोमध्ये आपण बघायला जातो तेव्हा हे त्याचे डिटेल्स सगळं आपल्याला तपशील दिसायला लागतात. या चित्रामध्ये रावणाने कैलाश पर्वत उचललेला आहे. हा आहे इथे रावण आणि इथे हा सगळा कैलाश पर्वत त्याने उचललेला आहे. त्यावर अनेक ऋषी बसलेले आहेत व खाली भयभीत झालेले प्राणी आहेत. वरती शिव हा शांतपणे बसलेला आहे आणि त्याच्या मांडीवर इथे आहे पार्वती. या चित्रात आपल्याला शिव आणि पार्वती इथे दिसत आहेत आणि इथे आपल्याला तो तिरका अ, खूप तोंड असलेला रावण दिसतोय. हेच शिल्प आपल्याला एलिफंटा, वेरूळ, हळेबीडू इत्यादी ठिकाणी पण पाहायला मिळते. इथला रावण असा तिरका आहे आणि त्याचे चेहरे असे एकावर एक आपल्याला दिसत आहेत. कैलासाखाली दबलेल्या अवस्थेत रावणाने हजारो वर्ष तप केले आणि शिवतांडव स्तोत्र रचले, अशी एक आख्यायिका आहे. ठिकठिकाणी देवळामध्ये असे वानर बसलेले दिसतात, द्वाररक्षक. हा आहे इथे नटराज किंवा डान्सिंग शिवा. नटराजाचा एक क्लोजअप त्याच्या चेहऱ्यावरती सुंदर असे मंद स्मित आहे. या पुढच्या चित्रात महाभारतातील खांडव वन जाळण्याची गोष्ट दाखवलेली आहे. अग्नीला यज्ञामधील तुपाने अजीर्ण झालेले असते. त्याला आता अग्नीला संपूर्ण खांडव वन भस्मसात करायचे असते. हे खांडव वन म्हणजे यमुनेच्या पश्चिमेचे आजचे दिल्ली शहर. इंद्र तक्षक नागाचे रक्षण व्हावे म्हणून पाऊस पाडत असतो, त्यामुळे आग सारखी विझत असते. अग्नी ब्राह्मण वेशात जाऊन कृष्ण आणि अर्जुनाकडे यथेच्छ भोजनाची याचना करतो. अर्जुनाकडे धनुष्य सुद्धा नसते. अग्नी त्याला गांडीव धनुष्य देतो. कृष्णाला चक्र देतो, रथ रथ आणि घोडे सुद्धा देतो. अग्नी खांडवन गिळंकृत करू लागतो त्यावेळी सर्व प्राणी सैरभैर धावतात. तक्षक नाग त्यावेळी तिथे नसतो म्हणून तो वाचतो. इंद्र आणि इतर देवांचे कृष्ण आणि अर्जुनापुढे काही चालत नाही. या वडवानलामध्ये मयासूर, तक्षक आणि 4 शांगर पक्षी वाचतात. नंतर मयासूर पांडवांना इंद्रप्रस्थ बांधून देतो. यालाच खांडवप्रस्थ असेही म्हटले जाते. त्याच चित्राचा हा एक क्लोजअप. इथे वरती आपल्याला देवराज इंद्र हा ऐरावतावरती बसलेला दिसतोय आणि इथे एकीकडे आपल्याला अर्जुन आणि कृष्ण असे आपल्याला दिसत आहेत. या चित्रामध्ये आपल्याला असं बघितल्यावरती पटकन वाटेल की रावण सीतेला पळवतो आहे. पण हा एक वेगळा राक्षस आहे, त्याचं नाव विराध. विराधाने सीतेला धरलेले आहे. इथे आहे विराध आणि त्याने सीतेला धरलेले आहे. आणि राम आणि लक्ष्मण विराधाला मारतात व जेव्हा ते विराधाला पुरू लागतात तेव्हा तो असे सांगतो की तो मूळचा गंधर्व तुंबरू आहे आणि कुबेराच्या शापामुळे तो राक्षस रूपात फिरत होता. इथे आणखीन एक क्लोजअप. इथे आपल्याला राम आणि लक्ष्मण आणि इथे विराधाने सीतेला उचलून धरलेलं असं दिसतंय. इथे योग्याच्या वेशातील शंकर आणि बाजूला पार्वती दिसत आहे. शंकर आणि पार्वती इथे आपल्याला दिसत आहेत. जेव्हा कामदेव फुलांचे बाण मारून शंकराचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा शंकर तिसरा डोळा उघडून आपल्या जळजळीत नेत्रकटाक्षाने कामदेवाला जाळून. रती कामदेवाची ही कथा ही कालातीत प्रेमाची कथा आहे. मृत्यूवरही त्यांचे प्रेम मात करते. या चित्रात आपल्याला इथे शंकर दिसत आहे आणि त्याच्या बाजूला इथे खाली हा असा अ, कामदेव आहे आणि तो फुलांचे बाण मारत आहे. त्या चित्रात इथे कंसवध
दाखवलेला आहे. कृष्ण कंसाचा वध करत आहे. खिडकीवरील नक्षीकाम किती सुरेख आहेत. हे आहेत खास अंकोचे स्तंभ आणि त्याच्या बाजूला बंद असलेली खिडकी. ही एक अशीच सुंदर चौकट आणि त्याच्यातून द्वारपाल यक्ष आपल्याला बसलेले इथे दिसत आहेत. 1914 साली हे मंदिर नव्याने शोधले गेले. पूर्वीसारखे दिसेल अशा तऱ्हेने त्याची डागडुजी करण्यात आली. पडझड झालेली असली तरी भग्नावशेषातून पूर्वीचे वैभव किती असेल याची कल्पना येते. त्रिभुवन महेश्वराच्या या मंदिराच्या गाभाऱ्यात आत मूर्ती नाही, तर संपूर्ण आसमंतच एका गतकालीन वैभवाची आणि सृजनशीलतेची जाणीव करून देतो. या मंदिराचे स्थापत्य जड वास्तवाकडून सूक्ष्म अमूर्ताकडे, आत्म्याकडे घेऊन जाते. या भागात आपण इथेच थांबूया. ही आहे ती सुंदर अप्सरा, मानतेसरायची सुंदर स्त्री. इथे तिचंच अजून एक रूप आणि हा तो बंद दरवाजा. जरी दरवाजा बंद असला तरी मन इथे जाऊन इतकं प्रफुल्लित झालं आणि पुढच्या मंदिरांमध्ये आणखीन काय काय दडलंय याची उत्सुकता निर्माण झाली. ही काही तिथली चित्र. या व्हिडिओची तयारी करताना या पुस्तकाची मला मदत झाली. अ स्पिरिच्युअल जर्नी टू बांतेसराय, द सेक्रेट टेम्पल ऑफ श्री त्रिभुवन महेश्वर विजय सिंग. आणि अर्थातच अ, गिरीनाथ भारदेव आणि एन्शंट ट्रेलची टीम, डॉक्टर राहुल देशपांडे यांची मी खूप खूप